3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीयाचा मुहूर्त साधून आपण बघतोय की वाहन खरेदीला अशी झुंबड उडालेली आहे। आणि एकंदरीत जर बघितलं तर उद्योग नगरी पिंपरी चिंचवडमध्ये देखील वाहन खरेदीच्या रेलचेल आपल्याला बघायला मिळते। शेकडो वाहनं जी आहेत ते आजच्या मुहूर्तावर अनेकांनी खरेदी केलेली आहेत। अर्थातच वाहन खरेदी ही आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्यातल्या त्यात वाहन खरेदी केल्यानंतर ते फॅमिली पूर्ण कुटुंबाला उपयोगात येईल अशा पद्धतीचं वाहन असावं अशी सगळ्यांची इच्छा असते। आणि त्याच पद्धतीने ही वाहन खरेदी काही शौकीन असतात त्यांच्यासाठी ती वाहन खरेदी देखील बघतोय। मात्र काल जेव्हा मुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधनं माफी दिली आणि त्याआधी सुद्धा इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी जनजागृती केल्या गेली होती आणि आपण त्याचा परिणाम म्हणून बघतोय की यावेळेसच्या वाहन खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी केल्याचा बघायला मिळते। माझ्यासोबत एक होणारच आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। खरं तर तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय की तुमचं हे स्वप्न पूर्ण झालंय। काय हे खरेदी करताना भावना होती? बस एक इलेक्ट्रिक व्हेकल आपल्याकडे असावी त्याच्याबद्दल आता सध्या भरपूर जनजागृती होती आहे आणि आपला पण एक हातभार असावा की पोल्युशन कमी करण्यासाठी। तर एक इलेक्ट्रिक व्हेकल त्याच्यासाठी घेतली आहे। अर्थात राज्य सरकारने काल निर्णय पण घेतला की याला टोल माफी असणार आहे, ते महत्त्व स्वागतार्ह आहे। खूप चांगला निर्णय आहे। लोक जास्तीत जास्त EV व्हेकल्स कमी घेतील आणि पेट्रोल आणि डिझेलचं त्याच्यामुळे मग पोल्युशन नक्कीच कमी होऊन जाईल। याच्यामुळे अर्थात इंधन बचत होणं गरजेचं आहे, हा देखील हेतू या वाहन खरेदी मागे दिसतो यावेळेसच्या। आणि हे खूप महत्त्वाचं आहे की या सगळ्यांचा कल जो आहे तो इलेक्ट्रिक व्हेकलकडे वाढताना दिसतोय आणि हा मुहूर्ताचा बेत जो आहे एकंदरीत सगळ्यांनी साधला आहे। आणि मोठ्या प्रमाणात साधारण 1000हून अधिक चारचाकी वाहनं या उद्योग नगरीमधील नागरिकांनी विकत घेतल्याची आकडेवारी समोर येते। अर्थात ही मोठी आहे आणि या सगळ्यांच्या मध्ये जी महत्त्वाची बाब दिसते ती इलेक्ट्रिक वाहन जे आहेत ती खरेदी करण्याकडे कल वाढलेला दिसतो। व्हिडिओ सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।